वसई तालुक्यात 1 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाघराळपाडा परिसरातील नाल्यात अनेक वाहने वाहून गेली होती. पुराच्या प्रचंड वेगामुळे काही क्षणातच वाहने नाल्यात ओढली गेली आणि पाणी ओसरल्यानंतर प्रशासन, स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी शोधमोहीम सुरू केली. या घटनेत वाहून गेलेल्या वाहनांपैकी एक मारुती इको कार तब्बल 12 दिवसांनी बाहेर काढण्यात आली आहे. मात्र वाहनाची अवस्था अत्यंत विदारक होती. कारचा सांगाडा वाकला असून छत, दरवाजा, इंजिन आणि इतर भाग पूर्णपणे चिरडले गेले आहेत. वाहन अक्षरशः लोखंडाच्या भंगारात रूपांतरित झाले आहे. दरम्यान या कारचे पुरापूर्वीचे आणि पुरानंतरचे बिफोर आफ्टर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नुकसानीची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे. रविवारी मोठ्या प्रयत्नानंतर नाल्यात अडकलेली मारुती इको कार बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत नाल्यात वाहून गेलेल्या दुसऱ्या कारचा शोध अद्याप सुरू असून ती गाळात अडकून असल्याची शक्यता आहे. संबंधित यंत्रणा जेसीबी, क्रेन आणि इतर साधनांच्या मदतीने ती बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र गाळाचे प्रमाण आणि त्या नाल्याची स्थिती त्यामुळे अडथळे येत आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पूरप्रवण भागांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नाल्यांची नियमित साफसफाई, पूर्वसूचना यंत्रणा आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांची गरज त्यांनी व्यक्त केली. वाघराळपाड्यातील ही घटना नैसर्गिक आपत्तीसमोर मानवी शक्ती किती असहाय्य ठरते याचे उदाहरण ठरत असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रभावी नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाची गरज अधोरेखित करते.